आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे पापमोक्ष होण्यासाठी असल्याची बोचरी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता नवीन भिडू आला याचं स्वागत आहे असे म्हटले आहे. पाहूया. रोहित पवार यांनी पंढरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे. निश्चितच ही बाब स्वागतार्ह आहे, परंतु ते आता अन्नत्याग आंदोलनाला बसलेलेच आहेत. याचबरोबर त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत अजून काही प्रश्न आहेत ते हातामध्ये निश्चितपणानं घेणं गरजेचं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यामध्ये ऊसाची FRP मिळालेली नाही आहे. ज्या साखर कारखान्यांनी FRP दिलेलं नाही आहे अशा साखर कारखानदारावरती गुन्हे दाखल व्हावेत, यही मागणी या आंदोलनामध्ये त्यांनी पुढे घ्यावी. राज्यामध्ये 200च्या वर कोऑपरेटिव्ह साखर कारखाने होते, त्यापैकी जवळजवळ 125 साखर कारखाने हे आता प्रायव्हेट झालेले आहेत. तर जे कारखाने विकले गेलेले आहेत कोऑपरेटिव्हमधले ते कारखाने परत शेतकऱ्यांना द्यावेत, कोऑपरेटिव्ह स्वरूपामध्ये ते परत नव्यानं सुरू करावेत आणि ज्यांनी विकत घेतलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं रोहित पवार साहेबांनी करावी अशी माझं त्यांच्याकडं मागणं आहे. कारण चांगले प्रश्न शेतकऱ्यांचे ते हातामध्ये घेऊन लढत आहेत. काही का असं नाही की नवा भिडो या राज्याला मिळाला. गेले 35 वर्ष जे आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती या राज्यामध्ये लढत दिले, आता ते राहिलेलं काम आम्ही त्यांच्या हातामध्ये सोपवत आहोत.